तर मंडी आपलं किल्ल्याचं काम तर झालेलं आहे, बांधकाम सर्व आहे बघा. मस्त असं इथे मी भिंत केलेली आहे आणि त्याच्यात गाईज हे बघा आपले महाराज पण आलेले आहेत. रॉकेट आहे हे, हा कुठला होता कलर महाराज. आणि कलर काय असं नाही कलर महाराज आपल्याला डायरेक्ट वरतून रांग तो काय ते बघा आपल्या पायऱ्या बनून झाल्या किल्ल्याच्या मस्त महाराज चालत जातील वरपर्यंत. थोडे मध्ये मध्ये सिंबाचे नवीन कपडे आपल्या हे हे गप गप हे हे नागिन तोप चालू आहे. आणि हे हे रे मुंड काय केलंस ते काय आपल्या अवघड किल्ला बनवून रेडी केलेला आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत करतो तुमचं मी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि मंडळी आजचा ब्लॉग थोडा स्पेशल असणार आहे, कारण आज आपल्याला दिवाळीचं हे बनवायचं आहे, किल्ला बनवायचा आहे. कारण दिवाळी जवळ आली आहे आणि थोड्या पंट्या बिंट्या पण आणायच्या आहेत, मावळे आणायचे आहेत आपल्याला. तर मस्तपैकी जाऊ थोड्या वेळाने मार्केटमध्ये आपण आणि सर्व सामान घेऊन येऊ. आणि आज जरा कस्टमर पण आहेत. हे बघा सगळं बाईक्सच आहेत, सगळ्या प्रकारच्या बाईक आणलेल्या आहेत ताई. रॉयल एनफिल्डपासून सगळ्या म्हणजे अगदी पॅशन वगैरे सर्व आहे, स्कूटीपर्यंत. आणि आता ह्यांचं कसं आहे, थोडे कपलच आहेत, त्यामुळे मी जास्त दाखवत नाही, थोडी प्रायव्हसी असते त्यांची पण, त्यामुळे जाऊ दे हे दाखवत नाही असं मी. त्याला थोड्या वेळाने जाऊ आपण. आणि आता आतमध्ये जातो मी, नाश्ता पण जरा द्यायचा आहे, तर नाश्त्याला पण काय सांगतो तुम्हाला आता. तर म्हणजे आता फायनली निघालो आहे सर्व घ्यायला, थोडी मच्छी पण घ्यायची आणि मावळे पण आणि पंट्या पण घेऊन येऊ आता. बघा आता मस्त आहे की निघालो आहे. तर म्हणजे आता पोचलो आम्ही आपल्या कारखान्याजवळ. हे बघा इथे सगळं रेडीमेड आहे, पंटी बिंटी पण हवे ना आपल्याला, हे सर्व आहे इथे ऑलरेडी. हे हवे होते आम्हाला आणि पंट्या पण हव्या होत्या. बघा सर्व इथे आपले शिवाजी महाराज आहेत, बैल आहे आणि रंगवण्याचं काम आहे ते पण दाखव. आणि इथे रंगवण्याचं काम चालू आहे सगळं. खूप सारे इथे मावळे रेडी होत आहेत. कसे आहेत ते मावळे? मावळा 30 ला आहे. मंडी आपले हे बघा मस्त आहे की घेतलेले मावळे सर्व आहेत. हे बघा त्यांना पॅक करून घेऊन जाऊ आम्ही. आणि शिवाजी महाराज आम्ही थोड्या वेळाने म्हणजे अजून 1-2 दुकानं बघू आणि मग घेऊ, कारण इथे थोडेसे छोटे आहेत ते शिवाजी महाराज आणि आम्हाला मोठे हवेत. तर आम्ही मोठा बघू पहिलं, नाहीतर मग आम्ही इथून हेच घेऊन जाऊ. आता काय हे पण घेतलं आहे. तर म्हणजे आता मावळे घेतलेले आहेत सर्व पिशवीमध्ये ठेवले पॅक करून आम्ही. आणि आता जातो घरी. म्हणजे आता मच्छी पण घेतली आहे. आणि आज गर्दी गाईज खूपच आहे अलिबागमध्ये, खूप गर्दी आहे बघा. हे सगळं दिवाळीच्या ह्याच्यामुळे चालू आहे सर्व. खूप कस्टमर म्हणजे बाहेरची लोक पण खूप आलेत फिरायला, त्यामुळे गर्दी एवढी आहे ना की बस रे बस, गाडी पण हलवायला मिळत नाही एका जागेवर ठेवली की. आता आई पण आली आहे, आता डायरेक्ट घरी जातो आम्ही. तर म्हणजे आता आलोय घरी. आणि बघा आपले मावळे सगळे आणले तिकडे सगळे मावळे आहेत आणि थोडेसे फळं बिळं आणलेत म्हणजे खायला आपल्याला. आणि इथे पंट्या आहेत आणि इथे हा मटका पक्ष्यांना, एकच मटका त्यांच्याकडे होता म्हणून एकच आणला. तर काय बाकीचे नंतर बनवतील तेव्हा घेऊन येऊ. आता सध्या हे बघा आता इथे मस्तपैकी जेवण वाढतोय, व्हेजचं आणि नॉनव्हेजचं पण दोन्ही. आणि इथे अर्धे लोक मस्त स्विमिंग करतात पूलमध्ये, तळ्यामध्ये आपल्या. मस्त स्विमिंग चालू आहे. आणि इथे हे लोक आले जेवायला आता, त्यांना मस्त जेवण पण वाढतो आता मी. आज मस्त इथे सगळे स्विमिंग करते बघा, मस्त वाटतं एकदम बघायला त्यांना. तर म्हणजे आता आपले सर्व कस्टमर गेले आहेत आणि आता आम्ही आलो रिसॉर्टवर, जरा फिरतोय. जरा आम्हाला माती बघायची आहे आपल्या किल्ल्यासाठी. तर मी आहे आणि सिम्बा आहे आणि सिद्धू आहे. सिद्धू हाय कर. हे बघा उलटी कामं बघा, उलटी कामं. अरे पडशील खाली. सिम्बा जरा पाठी लागला आणि पडशील रे बाबा, पडशील. कधीच नाही ऐकणार गाईचा. सिम्बाने टॉनिक दिला तुला. तर म्हणजे आता हे बघा मी मस्त माती बिती आणलेले इथे. आणि आम्ही सुरुवात केली देवळाच्या पाठीमागे किल्ला बनवायची. तर हा बघा हा देऊळ आहे आपला गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि इथे मस्त आम्ही सुरुवात केली किल्ला बांधायची, कारण हे बघा इथे मस्त झाड आहे. तर या किल्ल्याला मस्त लुक पण येईल पाठीमागच्याला. आणि हा बघा आमचा सिद्धू इथे पूजा करतोय.
बघा बघितलात कसा पूजा करते बघा काय तू एकदम धार्मिक आहे मस्तीखोर पण एकदम धार्मिक असा दाखवतोय कॅमेऱ्यामध्ये कसा करतोय बघा. सिम्बाचे नवीन कपडे आपल्या ए गप गप नो नो सिम्बा चुप चुप. काय सिम्बाचे नवीन कपडे बघा आपल्या कसे वाटतात कपडे. किल्ल्यासाठी काढत होतो पण आता ह्याला घातले आता राहू दे ह्यालाच कपडे हे. जा तिकडे जा जा गो गो सिम्बा. नाही तर म्हणजे हे बघा आपलं मेन स्ट्रक्चर लावून झालेलं आहे किल्ल्याचं. तर आता ह्याला वरती मस्तपैकी आपण कपडा टाकूया जेणेकरून एक कव्हर होईल आणि आपली माती ह्याच्यावर सारवून होईल. बघा माती आता ह्यात टाकून घेतो मी. हे बघा दिवाळी आली दिवाळी बघा दिवाळा. ठेव ठेव बाबा झोपले बाबा उठतील तिथून तुला दिवाळा उडवतील डायरेक्ट. फॅन्सी आयटम मस्त की माती टाक त्यात बनव टाक माती. हा काय किल्ला हा बघ हे सांडू नको खाली तो सांडू शिकायला नाही. एक मध्ये पण बनव तळ्याच्या मध्ये बनवायचा एक कुलाबा किल्ला आणि इथं आपण कोंढाणा किल्ला बनवू. चालू आहे बघू शकतो इथे आता ग्रेव्ही करतोय थांब मी कालवतो काय कालवतोय मी कालो आता कशाने कालव हाताने कालो बसून चमचा आणू काविलता चमचन मसाला जरासा मीठ मसाला हा बा इथं आहे ना गाडीत आणलाय मीठ मसाला. तू आलास परत गेलेलास ना परत का आलास मग. आमची ते काय फटाका होतोस तुमचे ते वाजव ना इथे मजा येते काय तुला. इकडे पहिला किल्ला बनवायचा आपल्याला मग फटाके वाजवायचे. कंटेंट कंटेंट बरोबर आहे काय बरोबर आहे. नको थांब टाकतो थोडं जाड करायला लागेल. तर म्हणजे हे बघा आपला किल्ला आता हळूहळू शेप मध्ये येत चाललाय. असं मस्त वाटते बघायला. आपली मेहनत आहे चांगलीच गाईज आणि बघायला बघा मस्त वाटते किल्ला आपला. हे बघा किल्ला एकदम आणि तुला काय आलं रे सोड सिम्बा ये आपल्या जवळ आलं तर तो काय त्याला पाण्याची सुरू करतोय मी सुरुवात करण्याची. बघा मस्त एक करून आता बनतात पायऱ्या. मला ऍक्च्युली आयडिया नव्हती गाईज पण मला बाजीने सांगितलं बरोबर ना भाजी. आता मला आयडिया आली आहे पायऱ्यांची. बघा मस्त अशा पायऱ्या बनतात 1 2 3 4. गाईज हे बघा मस्त अशा पायऱ्या झालेल्या आहेत. हे कसे वाटतात मस्त नक्की ना आता व्हिडिओ पण पोहोच असेल. सो काय ते बघा आपल्या पायऱ्या बनून झाल्या आहेत किल्ल्याच्या मस्तपैकी. बघा मस्त अशा पायऱ्या बनलेल्या त्यातून मस्तपैकी आपल्या महाराष्ट्रात जातील वरपर्यंत. आणि ते थोडे मध्ये मध्ये असे कप्पे बनवतो जेणेकरून इथे मस्त आपले शिपाई वगैरे बसतील जे उभे राहतील. अरे कंटिन्यू कशी बघ कंटिन्यू कशी बरं ना फटाके लावले हो सिम्बा बघा रॉकेट आहे हे हा कुठला होता. इकडे आहे मग तर मंडळी हे बघा आपला किल्ला ऑलरेडी झालेला आहे रेडी. आता थोडं अजून ह्याच्यामध्ये अजून सेटिंग करायचे आहेत खूप साऱ्या म्हणजे अजून थोडंफार अजून पायऱ्यान थोडंसं नीट करायचं टेक्स्चर आणायला आणि थोडं कलर पण करायचं आहे ह्याला. तर बघा मस्त असा डोंगरासारखा शेप दिला ह्याला मस्त की बघायला पण छान वाटतोय. आता ह्याला सुकू दे आणि मी येतो आपल्या काकीना सोडून. आपल्या काकी आले आज काम करायला इथे त्यांना सोडतो आणि मग परत आपल्या किल्ल्यावर जुडतो काम करायला. गाईज हे बघा आपले महाराज पण आलेले आहेत. शिवाजी महाराज की जय. तर म्हणजे आता काकीला सोडून आलो आहे आणि आता लगेच सुरू करतो आपण किल्ला बनवायला. हे बघा इथे आपलं काम सुरू ठेवलेलं माती टाकलेली आहे पायऱ्यांवरती. थोडं तर ह्यांना पण मस्त सेट करतो आणि इथे थोडं पेंटिंगचं काम बघतो काय होतंय का आता. तर म्हणजे आपलं किल्ल्याचं काम तर झालेलं आहे बांधकाम सर्व आहे बघा मस्त असं इथे मी भिंत केलेली आहे आणि त्याच्यावरती असं तोफ ठेवायला छान सगळं आणि ते कलरचं काम चालू आहे आता थोड्या दिवसांनी ग्रीन कलर या आणि असं दिसायला पण आता गाईज मस्त वाटते थोडी. आणि ते बघा कारीगर सर्व ॲडव्होकेट हर्ष कुरुळकर आडवा कोट वकिलाला किल्ला जिंकायला
आणि ते सगळ्याचा काय बोलत त्याला रे काय सर्वे सर्व श्रेयस कुरुळकर किल्ल्याचा आणि इथे महिला अध्यक्ष श्वेता कुरुळकर आणि हे बघा 2 अजून आहेत प्रियांजली कुरुळकर. चालू आहे काम आपल्या किल्ल्याचं. दुपारी ते होणार आहे. हे बघा इथे मस्त असं पेंटिंगचं काम चालू आहे आपल्या किल्ल्याचं. बघा तर एकदम छान वाटते काय बघा. हा आता लगेच त्याला लुक आला बघ कसं. इंट्रोडक्शन करायचं माउंटन रिसॉर्टचे ओनर ज्यांनी आम्हाला ही जागा दिली किल्ला बनवायला. हे बघा ह्यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत गाईज. जे काय आहे ते तुम्ही ह्यांना तर धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला हे केलं त्यामुळे आम्ही इथे हे सगळं करू शकलो असतो. आमचे आशीर्वाद सदा तुमच्या पाठीशी. धन्यवाद धन्यवाद पाय पडतो. इथे गेली चालू हे काय हे नागिन हे नागिन तोप चालू आहे नागिन. आणि हे रे मंद अरे काय केलंस ते नागिनची चाकं चालू आहे. हे बघ नागिनचं बिल. नागिनचं बिल इथे समोर काय समोर हा जीवो वाटलं प्रतापगड आहे. प्रतापगड ना रायगड. प्रतापगड मंद इकडे रायगड असतं तेच ते रायगड आणि प्रतापगड तेच ते. मग तर काय इथे बघ आपली नागिनची चाकं बनते इथे. उद्यापासून डायरेक्ट लढाई करायला जाणार आहे नागिन आपली. माझ्याकडे दाखव. सो गाईज आपला हा किल्ला बनवून रेडी झालेला आहे. आता ह्याला उद्या आपल्याला इथे एक मस्त मेन गेट करायचं आहे आणि आपल्याला उद्या इथे थोडी झाडं पण लावायची आहेत. अजून काय करायचं आपल्याला जू काय करायचं होतं. नागिन तर झाली. नागिन तर आपण बनवले रेडी. अजून आपल्याला काय करायचं होतं. अजून गेट शेती करायची तिकडे ना. तिकडे शेत लावायचं आणि आपल्याला हा मेन गेट करायचं होतं. तो उद्याच करतो कारण आता खूप रात्री झाले. किती वाजले दाखव. 1 मिनिट सांगा. आता वाजलेत बघा 12:55. 1 वाजलेला आहे आणि उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आणि छोटी तोफ पण रेडी आहे. त्याने तोफ केलेली आहे पण ती काय कामाची आहे की नाही माहिती नाही. पण ते टोकण्याचं तोंड नाही काय नाही उद्याच समजेल. आता टाइमपास वाले तोफ उगाच आणलं विकत तरी असे घरी बनवायला पाहिजे तोफ नाही. 10-15 बनवायचं तोफ इकडे तिकडे लावल्याची तोफ आपण शिपायांची तोफच तोफ डायरेक्ट शिपाई. खरंच रे उगाच ते तोफ आणलं. 2-3 तोफ घेतलं मी. तू येडा आहेस तू. पैसे वाया घालत ते फटाके घेतले किती झाले ते फटाके ते वाजवायला पडले ह्याला. तो येडा आहे फटाक्याना. तो बघा आता जो बॉम्ब लावला मी तर तो येडाच होईल. तर बाकड बी लावून जाईल. सो गाईज आता मी जातो झोपायला आणि हा ब्लॉग मग इथेच संपवतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, नवीन सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. आत बघा गाईज. A drizzle soft whisper, where do ए पाण्याजवळ मग thoughts go? The saxophones